बसपा दर्यापूर विधानसभा पूर्ण ताकदीने लढणार. दीपक पाटील. नमस्कार. बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूयात काय आहे सविस्तर बातमी. अंजनगाव सुरजी. बहुजन समाज पार्टीची अंजनगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे दर्यापूर विधानसभेची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमरावती जिल्ह्याचे प्रभारी दीपक पाटील व जिल्हा उपाध्यक्ष भगवान लोणारे, जिल्हा महासचिव मनोज मेळे यांनी या बैठकीला संबोधित केले. या बैठकीला मार्गदर्शन करताना सांगितलं की 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो संविधान विरोधी आहे व SC/STचे वर्गीकरण व क्रिमिनलची अट हा जो निर्णय आहे यामुळे SC/STच्या वर्गाचे फार मोठे नुकसान होणार आहे आणि SC/STच्या निर्णयाविरोधात संपूर्ण भारतभर बहन कुमारी मायावतीजीच्या निर्देशानुसार व प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले. काँग्रेसने व इंडिया आघाडीने संविधान बचावाचा फक्त नारा देऊन SC/STच्या वर्गाचे मतदान आपल्या पदरात पाडून खासदार निवडून आणले, परंतु त्यांच्या SC/STच्या हक्काबद्दल अद्यापही संसदेमध्ये बोललेले नाहीत. ही फार मोठी खेदाची बाब आहे, असे उद्गार दीपक पाटील यांनी यावेळेला काढले. येणारी विधानसभा निवडणूक दर्यापूर विधानसभा बहुजन समाज पार्टी पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे आणि त्यासाठी तयारीला लागा, असा संदेश कार्यकर्त्यांना देण्यात आला. या बैठकीला अमरावती जिल्हा प्रभारी दीपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भगवान लोणारे, जिल्हा महासचिव मनोज मेळे, दर्यापूर विधानसभेचे अध्यक्ष प्राध्यापक नागोराव हंबर्डे, प्रभारी भाऊराव वानखेडे, महासचिव गौतम वानखेडे, माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विद्यासागर वानखेडे, प्राध्यापक DN हिरे, विजय रायबोले, चंद्रशील बर्डे, संजय मेश्राम, मनोहर धुरंदर, प्रवीण रूपनारायण, रवी ओहोळ, हरीश सरदार, राहुल इंगळे, निलेश घरडे, शेषराव रायबोले, सुरेंद्र तंतरपाळे, जाकीर अली, रामराम सरदार, किसन मोरे सह अनेक कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अंजनगाव सुरजीवरून मुख्य संपादक मनोज मेळेसह मी राम पीडकर.